मित्रांनो बघू शकता या ताई आहेत, ताई गाडी चालवत होत्या, त्यांची काहीच चुकी नाही. मी लाईव्ह बघितलं डोळ्याने, तर त्यांच्या नॉर्मल स्पीडला येत होत्या, पण गाडी त्यांच्या तिकडनं एवढं बेकार लेवलला उडली आणि 5 मीटरपर्यंत गाडी उडली होती. आम्ही लाईव्ह बघितलं. मित्रांनो लिटरली त्या गाडीचे पार्ट्स एकदम वेगळे झालेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गाडीमधून धूरसुद्धा निघतोय, म्हणजे त्या गाडीच्या क्लच पेट्यासुद्धा इथे गेलेल्या आहेत. असा सगळा प्रकार या ताईंसोबत झाला. MH19ची गाडी होती, म्हणजे जळगाव पासिंगची गाडी होती आणि त्या ताई स्वतः ड्राईव्ह करत होत्या, पण त्यांची एवढी काही चुकी नव्हती, नॉर्मल स्पीडला होती, पण त्या खड्ड्यांमुळे त्यांच्या गाडीचा एवढा मोठा नुकसान झालेलं आहे. कुलन वगैरे तुटलं आहे, तिकडे फायबर वगैरे सगळं तुटलं आहे, व्हील वगैरे खाली पडलेली आहे आणि त्यांची दुसरी गाडीसुद्धा मागून येत होती. तर या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला झालेल्या आहेत आणि आम्ही या सगळ्या गोष्टी स्वतः लाईव्ह बघितलेल्या आहेत. मित्रांनो महाराष्ट्र MH19 गाडीचा नंबर आहे. अजून त्या गाडीमधून धूर निघतो बघा. प्लस नंबर अहो गाडी एवढी जोरात उठली ना, मी लाईव्ह बघितलं जेवण होतं रोडची. अहो तुमची काय तुम्ही तर रोज आम्हाला कळतात त्या व्हिडिओ बनवा रोडवरचे. प्लस पेटी कुठली असं वाटतं. मित्रांनो त्या ताईची ॲक्च्युली काही चुकीच नव्हती, ती तिच्या नॉर्मल स्पीडला होती, परंतु त्या कॉमन रस्ता जेव्हा संपतो त्याच्या लगेचच खाली एक मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्यामधून त्यांची गाडी ती वर उडाली आणि त्यामुळे त्या गाडीचा एवढा मोठा नुकसान झालं आहे. कुलन वगैरे फुटलं आहे, इंजिनला मार लागला आहे, पूर्ण व्हील वगैरे त्यांच्या तुटून पडल्यात, त्यांचा फायबर तुटला आहे त्या गाडीचा. MG हेक्टर होती म्हणून ती गाडी पलटी नाही झाली आहे. सिरियसली तुम्हाला सांगतो, एवढा लाईव्ह ॲक्सिडेंट समोर बघितला आहे. पूर्ण गाडीची वाट लागलेली, 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत या ताईंना या गाडीचा 100% खर्च असणार आहे. पूर्ण गाडीची वाट लागली. आम्ही आमच्या डोळ्याने या सगळा सीन बघितला, पहिल्यांदा लाईव्ह अपघात बघितला आहे आम्ही.